पावसाच्या साथीने चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र परिघात बुद्ध पौर्णिमेनिमित्त हौशी वन्यजीव गणना पार पडली। ताडोबा प्रशासनाने आधीच सज्ज केलेल्या उंच मचाणीवर देश, राज्य आणि जिल्हाभरातून हौशी प्रगणक रात्रभर नोंदी करत बसले। या सर्व हौशी वन्यजीव प्रेमींनी दुधाळ चंद्रप्रकाशात जंगलाचा अवर्णनीय आनंद घेतला। यात त्यांना शेकडोच्या संख्येत पक्षी, प्राणी यांचे दर्शन झाले। मात्र ऐन मध्यरात्री जोरदार बरसलेल्या पाऊस सरींनी आनंदात काही काळ व्यत्यय आणला। निसर्गानुभव असे नाव असलेल्या या उपक्रमात ताडोब्याच्या बफर क्षेत्रातील 57 लोखंडी मचाण सज्ज करण्यात आल्या होत्या। एका मचाणीवर क्षमतेनुसार 2 ते 4 प्रगणक बसू शकतील अशी सोय करण्यात आली होती। कोअर म्हणजे गाभा क्षेत्रात वन विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी वर्ग यांनी प्राणी गणना केली। या गणनेतून जी आकडेवारी समोर येते तिला शास्त्रीय मान्यता नसली तरी कोणत्या प्राण्यांचे वास्तव्य कोणत्या भागात आहे हे ढोबळ मानाने सिद्ध होते। बुद्ध पौर्णिमेचा चंद्र तेजोमय असल्याने त्यात जंगलाचा आणि वन्यजीवांचा अनुभव घेणे ताडोबात दाखल झालेल्या वन्यजीव प्रेमींसाठी पर्वणी ठरली। कुडमोल नाला होता। एक्सपिरियन्स वॉज थ्रिलिंग अँड इट वॉज फन। आम्हाला गेल्या फ्लाइंग स्क्विरल दिसली। ती म्हणजे जंगलात मी पहिल्यांदा पाहिली, अदरवाईज बाहेर पाहिले आहेत, पण जंगलामध्ये बघायची मजा वेगळी होती। आणि मग बायसन वगैरे आले आणि सकाळी 4 वाजता वाघाचे आवाज चालू झाले। जवळपास तासभर वाघाचा आवाज आला आम्हाला। ते जरी बघितलं नाही पण वाघाचा आवाज ऐकण्याची मजा वेगळी होती। तर मी नागपूरवरून आलो आहे आणि काल रात्री आम्ही मचानवर गेलो होतो आणि फक्त टायगर दिसणे हाच एक उद्देश नव्हता, एक अनुभव घ्यायचा होता। रात्रीचं वातावरण कसं असतं जंगलामधलं, तर याच्यामध्ये अनुभव असा आला की प्रत्येक मिनिटाला कंटिन्युअसली कमीत कमी 4 ते 5 वेगवेगळ्या प्रकारच्या पक्ष्यांचे आवाज येत होते आणि पूर्ण रात्रभर तो आवाज कंटिन्यू होता। त्यामुळे हा जो अनुभव होता रात्रभराचा चंद्राच्या प्रकाशामध्ये, खूपच थंड वातावरण सुद्धा होतं। आणि पण एक रात्रीचा अनुभव जंगलाचा, जंगल रात्री जागं होतात असं म्हणतात। ते जंगल कसं जागं होत जातं हळूहळू हे या अनुभवातून आम्हाला समजलं। आणि प्रत्येक क्षणाला आत्मीयता वाटत होती, कधी आवाज यायचा पान पडल्याचा, असं वाटायचं की काही कोणतं जनावर आलं आहे का। पण एक वेगळीच आतुरता होती। पक्ष्यांचा आवाज येत होता, पक्ष्यांचं कॉलिंग कसं चालते, एका दिशेला एक पक्षी ओरडायचा, त्याच्यानंतर दुसऱ्या दिशेला तो तसाच आवाज यायचा। म्हणजे त्यांचं एकमेकाशी जे कम्युनिकेशन चालू होतं ते फार चांगलं वाटलं ऐकायला। चांगला अनुभव आला।